जितेंद्र आव्हाड वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यात। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा इथे जितेंद्र आव्हाड दाखल झाल्यात। सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम बघतायत। त्यांची भेट घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड दाखल झालेले आहेत। जितेंद्र आव्हाड वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांचा मोठ्या मार्जिननी विजय झाला होता आणि आता एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड दाखल झाले आहेत। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सध्या कारभार बघतायत। त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्यासोबत विशिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड दाखल झाले आहेत। पवार गटाचे जितेंद्र आव्हाड वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाडकडून। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की बऱ्याच राजकीय घडामोडी घडतात आणि त्यामध्ये आता भेटीगाठी सुद्धा सुरू झालेल्या आहेत। एनसीपी शरद पवार गटाचे जे नेते आहेत जितेंद्र आव्हाड ते सध्या वर्षा बंगल्यातील काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे बऱ्याच राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आलंय। नेमकी ही भेट कशा संदर्भातली आहे असा सवाल सुद्धा आता विचारला जातोय। ही भेट राजकीय आहे की कामासंदर्भातली आहे याबद्दल कुठलाही खुलासा अद्यापही वर्षा बंगल्याच्या अधिकृतरित्या देण्यात आलेला आहे ना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका याबद्दल मांडलेली आहे। त्यामुळे या भेटीमागचं नेमकं गमक काय हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा सवाल आहे। काही वेळानंतर या भेटीमागचं जे रहस्य आहे ते सुद्धा उलगडेल। मात्र आता आपण पाहतोय की एकीकडे सत्ता स्थापन होते तर दुसरीकडे भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि जे विरोधी पक्षातले नेते आहेत ते जाऊन सत्ताधाऱ्यांना भेटतायत। त्यामुळे बऱ्याच राजकीय चर्चांना आता ऊत आला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। ठीक आहे गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल।